हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज बनवणार आहे मी चॉकलेट ड्रायफ्रूट्स लाडू. तर बनवायला खूप सिम्पल आहे. इथे मस्त असे मी रक्षाबंधन स्पेशल चॉकलेटचे लाडू जे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल कोणाला तर ते पण एक ऑप्शन चांगलं आहे. माझ्यासारखं मी जसं बनवलं आहे तसे. तर आणि घरामध्ये कसं आहे ना की मुलांना ड्रायफ्रूट्स खा म्हटलं तर ते खात नाही, पण असे जर का बनवून तुम्ही घरामध्ये ठेवले ना तर ते आरामशीर संपवतील. तर इथे मी 1 वाटी मेजरमेंटसाठी दाखवते की 1 वाटी इथे मी काजू घेतलेत, त्याच वाटीने 1 वाटी इथे बदाम घेतलेत. कुठलीही 1 वाटी घ्यायची आणि कमी जास्त झालं तरी चालतं. त्याच वाटीने 1 वाटी इथे अक्रोड घेतलेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी पिस्ता घेतलाय. तर मी जसं सांगितलं कमी जास्त झालेत किंवा तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स नाही आहे तर काही हरकत नाही, तुम्ही बदाम किंवा काजू एक्स्ट्रा घेतले तरी चालेल. तर त्याच्यानंतर इथे मी काय केलं आहे, सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक चॉप करून घेतलेत. वाटल्यास तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर पण काढू शकता, छान निघतील. पण इथे मी हाताने चांगले बारीक चॉप करून घेतलेत. त्याच्यानंतर इथे मी काय केलं आहे, खजूर आहे, अंजीर आहे आणि मनुके आहे. तर सगळे जे हे जे आहे ओले ड्रायफ्रूट्स हे हातानेच बारीक चॉप करून घेतले. वाटल्यास तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता. फक्त जे खजूरचे बीज असताना आतमधले ते काढून टाकायचे आणि त्याच्यानंतरच मिक्सरमधून काढून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला नंतर फ्राय करताना खूप इझी जाणार, जास्त वेळ लागणार नाही फारसा. पण इथे मी हातानेच बारीक चॉप करून घेतलं आहे आणि मी तुम्हाला मोजून पण दाखवते. तर जे ओले ड्रायफ्रूट्स आहे तर ते मी इथे 3 वाटी घेतलेले आहेत. मी जसं सांगितलं कमी जास्त झाले तरी चालेल किंवा कुठला ड्रायफ्रूट्स नाही आहे तुमच्याकडे तर तो स्किप करा आणि रेसिपी जी आहे तर ती कंटिन्यू करू शकता. त्या एका मोठ्या साईजच्या पॅनमध्ये मी इथे 2 चम्मच तूप टाकलं आहे आणि सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं लालसर होईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या परातीमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आहे. तर बघू शकता जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते छान असे मस्त लालसर झालेत आणि चांगलं त्याला परतून घेतलं आहे. मी कमीत कमी 3 ते 4 मिनटं त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे. एका मोठ्या परातीमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आणि थोडंसं पसरून द्यायचं आहे, म्हणजे एकदम गरम असतं ना ते त्याच्यामुळे. त्याच पॅनमध्ये मी डबल 2 चम्मच तूप टाकलं आहे आणि सगळे जे ओले ड्रायफ्रूट्स चॉप करून ठेवलेले होते तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण खजूर जे आहे तर ते गरम करतो ना तर ते हलके हलके असे सॉफ्ट व्हायला लागतात. तर सॉफ्ट होईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर ज्या मोठ्या परातीमध्ये आपण प्लेटमध्ये ड्रायफ्रूट्स ट्रान्सफर केले होते त्याच प्लेटमध्ये खजूर पण टाकायचे आणि गरम असतानाच चांगलं मिक्स करून घ्यायचे. जसं मी वाटीने मिक्स करते आहे तसं तुम्ही ग्लासने, वाटीने, कुठल्याही भांड्याने त्याला छान मिक्स करू शकता. आणि गरम गरम असतानाच मस्त त्याचे छोट्या छोट्या साईजमध्ये त्याचे बॉल्स जे आहेत ते तयार करायचे. मीडियम साईज पण नाही ठेवायची आणि मोठी साईज पण नाही ठेवायची, कारण की आपण त्याचे चॉकलेट बॉल्स बनवतो आहे तर ते छोट्या साईजमध्येच असतात. पण तुमच्या आवडीने तुम्ही बनवू शकता, काही हरकत नाही. तर त्याच्यानंतर इथे मी चॉकलेट घेतलं आहे. तर मस्त असं आपण घरच्यांसाठी जर का बॉल्स वगैरे बनवतो आहे तर चांगल्या क्वालिटीचंच चॉकलेट घ्या. जसं तुम्ही चॉकलेट घेसाल तसे तुमचे ड्रायफ्रूट्स बनतील. तर इथे तुम्ही कुठलंही चॉकलेट जे आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. व्हाईट घेतलं तरी चालेल. तर इथे मी खालच्या पातेल्यामध्ये पाणी टाकलं आहे, त्याला चांगलं उकळी येऊ दिली. त्याच्यानंतर उकळी आल्याच्यानंतर त्याच्यावर जे चॉकलेटचं बाऊल होतं ते त्याच्यावर ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे, जास्त पण बटर नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे. इथे 1 चम्मच भरून मी इथे बटर टाकलं आहे. चांगलं चॉकलेट जे आहे तर ते पातळ झालं आहे तर खाली गॅसवरून उतरून घ्यायचं आहे, गॅस बंद करायचं आहे आणि मस्त त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे त्याचं. जर तुम्हाला वाटलं की चॉकलेट खूपच जास्त थिक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध त्याच्यामध्ये टाकू शकता. परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं मेल्ट असं करून घ्यायचं आहे चॉकलेटला. त्याच्यानंतर इथे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे, लाडू जे बनवलेले आहे ना तर इथे मी फ्रीजमध्ये ठेवले होते. तर काय झालं, खूप उशीर झाला होता जे ड्रायफ्रूटचे जे लाडू बनवता कारण की सगळं बारीक चॉप वगैरे करून घ्यायचं होतं. खजूर पण बारीक चॉप करून घ्यायचे होते, तर उशीर झाला होता. तर हा व्हिडिओ जो आहे तर मी कंटिन्यू दुसऱ्या दिवशी केला
आणि त्याच्यानंतर सगळे जे चॉकलेटचे बॉल जे आहे ना, म्हणजे सॉरी ड्रायफ्रूटचे जे बॉल्स आहे तर ते चॉकलेट जे आपण पातळ चॉकलेट केलेलं होतं त्याच्यामध्ये चांगलं डीप करून घ्यायचे, चांगलं त्याला मिक्स म्हणजे त्याच्यावर चॉकलेट लावून घ्यायचे आणि एक एक बॉल्स करून असं मी जशी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल किंवा तुम्ही बटर पेपरवर पण ठेवू शकता, असं भांडण असेल तर बटर पेपरवर ठेवलं तरी चालेल. आणि इथे जे ड्रायफ्रूट्स लाडू जे आहे ना, तर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे ड्रायफ्रूटचे जे लाडू आहे तर हे 15 ते 20 मिनटात तरी 15 ते 20 मिनटासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे काय होईल की जेव्हा ते लाडू जे थंड असणार ना तर चॉकलेट छान त्याला लागेल आणि व्यवस्थित मस्त असं चॉकलेट जे आहे तर त्याला व्यवस्थित लागेल. म्हणजे जे बॉल्स आहे ना थंडे असल्यामुळे त्याला पण व्यवस्थित लागलं जाईल ते चॉकलेट. त्याच्यासाठी 15 ते 20 मिनटासाठी तरी जे ड्रायफ्रूट्स लाडू जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवा. त्याच्यानंतर सगळे लाडू जे आहे ना तर मी चॉकलेटमध्ये छान डीप करून त्याला व्यवस्थित जाळीवर ठेवले. आणि इथे बघू शकता माझा मुलगा शाळेतून आलाय तर त्याने तेव्हाच 3 ते 4 लाडू आरामशीर संपवले. त्याच्यानंतर सगळे जे चॉकलेटमध्ये सगळे लाडू जे आहेत तर ते चॉकलेटमध्ये डीप केल्याच्यानंतर सगळे मी असे काही फ्रीजमध्ये ठेवले होते आणि काही बाहेर राहिले होते, कारण की सगळेच लाडू जे आहेत तर ते फ्रीजमध्ये नव्हते बसत. तर इथे व्हाईट चॉकलेट मी मेल्ट केलं आहे. तशाच प्रकारे जसं ब्लॅक चॉकलेट जे आहे तर ते मेल्ट केलं होतं तसंच मी हे व्हाईट चॉकलेट पण मेल्ट केलं आहे आणि छान एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आहे आणि त्याच्यात छोटासा होल त्याचा पाडायचा आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर करा, नसेल तर काही हरकत नाही. असे पण चॉकलेटचे लाडू जे आहे तर ते मुलं खातात, कारण की मी बघितलं अगोदरच माझ्या मुलाने त्याला ही डिझाईन बघितली पण नव्हती पण अगोदरच त्याने 2-3 लाडू जे आहे तर ते संपवले होते आणि अशी डिझाईन बनवल्यानंतर तर त्याने अजून एक संपवला होता. तर छान अशी मस्त म्हणजे ऑप्शनल आहे, ही डिझाईन करायची असेल तर करू शकता. पण मी इथे रक्षाबंधनला सगळ्यांना गिफ्ट देणार होते तर त्याच्यासाठी मी अशी डिझाईन बनवली छान दिसण्यासाठी. तर सगळे मस्त असं छान दिसत होते लाडू, खूप छान वाटतात. नक्की ह्या रक्षाबंधनला तुम्ही ट्राय करून बघा आणि जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल ना तेव्हा ड्रायफ्रूट जे आहे तर ते बारीक चॉप करून ठेवून द्यायचे आणि जेव्हा बनवायचे असेल तर लगेच तुम्ही बनवू शकता. फारसा काही त्याला टाईम लागत नाही. तर मस्त असे जे लाडू आहे चॉकलेटचे बॉल्स जे आहे तर ते बनवून तयारच झाले आहेत. खरंच खूप टेस्टी लागतात, हे मुलांना खूप आवडेल. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि थोड्या वेळासाठी काय करायचं आहे त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे काही जे चॉकलेटचे बॉल जे आहे तर मी ते तुम्हाला बनवून दाखवते आहे गिफ्टसाठी. तर मी जसं बनवलं होतं तसं. तर इथे काय करायचं आहे पहिले, म्हणजे हे मी रेडीमेडच पेपर आणलेलं आहे. तर बटर पेपर आहे आणि त्याच्यानंतर आपण चपाती वगैरे पॅक करतो ना तो एक पेपर आहे. तर पहिले बटर पेपरमध्ये त्याला चांगलं पॅक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डिझाईनसाठी इथे मस्त असं कलरफुल पेपर घ्यायचं आहे. तर तुम्ही नॉर्मली घरामध्ये बटर पेपर असतो ना तर त्याने पण पॅक केलं तरी छान वाटेल. तर इथे मी चांगलं दिसण्यासाठी इथे तो पेपर लावते आहे. तर मस्त असे चॉकलेटचे बॉल जे आहे तर ते बनवून तयार करते आहे. तर तुम्ही बघितलं आहे काही याला म्हणजे थोडासा जे लाडू बनवण्याचा किंवा कटिंगचा जो टायमिंग जो आहे तर तो स्किप केला ना नंतरचं एकदम फटाफट होऊन जातं. तर सगळे चॉकलेट्सचे बॉल जे आहे तर मी बनवून तयार करते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला बनवू शकता. स्क्वेअरमध्ये पण बनवू शकता, हार्ट शेपमध्ये पण बनवू शकता, जसं मी बनवलं आहे तसं पण बनवू शकता. खूप छान वाटेल. तर सगळे बॉल जे आहे तर ते बनवून मी तयार करते आहे. तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही तुमच्या भावाला काय गिफ्ट देताय तर हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भाऊ तर आपल्याला गिफ्ट देतोच पण आपण पण त्याला काहीतरी दिलंच गेलं पाहिजे. तर मस्त असे चॉकलेटचे बॉल जे आहे तर ते मी तयार करून ठेवलेत आणि अर्धे बाकी पण होते. तर मी इथे काय केलं, छोट्या डब्बे आणलेत मार्केटमधून, त्याच्यामध्ये त्याला ट्रान्सफर करते आहे. तर सगळे म्हणजे इथे कमीत कमी 4 ते 5 असे मीडियम साईजचे जे डब्बे होते त्याच्यामध्ये मी त्याला टाकलं आहे आणि मस्त असे सगळे पॅक करून ठेवले होते. कसा वाटला मला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा. आणि कसे वाटले चॉकलेट्स बॉल व्हिडिओ तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा.